बंगळूर ते राजस्थान प्रवास करणाऱ्या ट्रॅव्हल्स बसमधून तब्बल 146 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरणाऱ्या परप्रांतीय चोरट्याला वडगाव पोलिसांनी अटक केली. कमरुद्दीन बाबू खान असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडून 28,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी प्रवीण कुमार चौधरी हे 18 मे रोजी बंगळूर ते राजस्थान असा ट्रॅव्हल्स बसने क्रमांक NL07 आणि B3131 प्रवास करत होते. ही बस हायवेने बंगळूर ते पुणे अशी जात असताना सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास बाबा रामदेव ढाबा, आंबपाडी, तालुका हातकणंगले या गावच्या हद्दीत थांबली होती. याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी फिर्यादी यांच्या बॅगेतून 5,52,600 रुपये किमतीचे 146 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले होते. या प्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. CCTV आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. गोपनीय बातमीदारांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयित आरोपी कमरुद्दीन बाबू खान याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी सदर चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीला गेलेले सर्व दागिने आणि गुन्ह्यासाठी वापरलेली जुनी क्रेटा गाडी क्रमांक MP09 WM0886 असा एकूण 28,52,600 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस निरीक्षक विजय घेरेडे, पोलीस उपनिरीक्षक माधव डिघोळे, गुन्हे शोध पथकातील सहाय्यक फौजदार आसिफ कलायगार, महेश गायकवाड यांच्या पथकाने केले. या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक माधव डिघोळे हे करतायत. जनप्रवास लाईव्हसाठी हातकणंगलेहून मनीष कुलकर्णी.